मी माझ्या 1 वर्षाच्या बाळाला ही खिचडी खाऊ घालते आणि तो खूप आवडीने खातो. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही खिचडी सगळ्यांनाच आवडेल. ही खिचडी चविष्ट तर आहेच, त्यासोबत पौष्टिक देखील आहे. कारण यामध्ये आपण मिक्स डाळींचा वापर केलेला आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता या रेसिपीला झटपट सुरुवात करूया. तर साहित्यामध्ये इथे मी 1 टोमॅटो, थोडासा लसूण कापून घेतलेला आहे, थोडंसं गाजर घेतलेलं आहे, 1 हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आता इथे मी पाव कप तुरीची डाळ घेते आणि पाव कप मुगाची डाळ घेते. आता ह्या डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून या 10 मिनिट भिजत ठेवायच्या आहेत. भिजल्यामुळे काय होतं, आपली खिचडी छान एकजीव शिजते आणि चवीला पण छान लागते. आता इकडे मी अर्धा कप इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. शक्यतो बिना पॉलिशचा तांदूळ इथे वापरावा. आता गॅसवरती मी कुकर ठेवलेला आहे. त्यामध्ये मी 2 चमचे तूप घालते. तूप गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि जिरे घालून घेते. जो लसूण कापून घेतला होता तो घालून घेऊया, हिरवी मिरची घालून घेऊया, टोमॅटो घालून घेऊया, गाजर घालून घेऊया आणि छान असं या फोडणीमध्ये आपण हे परतवून घेऊया. छान परतलं की यामध्ये मी कोथिंबीर घालते, पाव चमचा हळद घालते. परत एकदा छान परतवून घेऊया. आता मी इकडे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. डाळ पण आपली भिजून झालेली आहे. आता दोन्ही आपण या फोडणीमध्ये घालून घेऊया आणि छान असं 1 मिनिट परतवून घेऊया. आता यामध्ये आपण 3 ग्लास पाणी घालणार आहोत. तर ही खिचडी मी लहान बाळासाठी बनवत आहे, त्यामुळे पाण्याचा वापर मी जास्त केलेला आहे. आता यामध्ये मी अगदी थोडंसं मीठ घालून घेते आणि कुकरचं झाकण बंद करून आपण याला 2 शिट्ट्या करून घेणार आहोत. आता गॅस बंद करून घेऊया आणि कुकर पूर्णपणे थंड झालं की कुकर खोलून घेऊया आणि आपली ही खिचडी शिजून झालेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता मऊ लुसलुशीत अशी आपली खिचडी बनवून झालेली आहे आणि चवीला सुद्धा खूप अप्रतिम लागते. यावरती छान असं तूप घाला आणि ही खिचडी सर्व्ह करा. चला तर मग नवीन व्हिडिओत नवीन एका रेसिपीसोबत भेटूया. धन्यवाद.